आघाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार मनोज तुकाराम शिंदे यांनी 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता कोपरी पूर्व आणि सायंकाळी 3:30 वाजता डिसोजावाडी आणि पडवळनगरमध्ये प्रचार फेरी आयोजित केली होती. आज सकाळी त्यांनी चंदनी कोळीवाडा एकविरा मंदिर कोपरी येथून सुरुवात करून त्यांनी स्कॉच नारायणराव कोळी चौक, सद्गुरू गार्डन, जिजामाता उद्यान मार्ग, मंगला हिंदी स्कूल रोड, स्टेशन रोड, आनंद सिनेमा, भारत कॉलेज रोड, भाजी मार्केट, शिवशंकर मंदिर रोड, ठाणेवाडी आणि कोपरी गाव ते आनंदनगर या ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेतल्या. तर दुपारी हॉटेल सिंधुदुर्ग डिसोजावाडी इथून प्रचार फेरी सुरू करून त्यांनी डिसोजावाडी, शिवाजीनगर, हिरामणीनगर, पंचायत स्मृती मंदिर, पडवळशेठ ऑफिस, महाराष्ट्र नगर, रायगडवाडी ऑफिस या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या प्रचार फेरीचा समारोप रायगडवाली तलाव येथे करण्यात आला. मनोज शिंदे यांनी जनतेच्या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच त्यांना निवडून देण्याचीही विनंती केली. या ठिकाणी जर मी अपक्ष असलो तरी काँग्रेस पक्षाचा एक सच्चा आणि निष्ठा आणि ही प्रतिष्ठा हा उद्देश घेऊन मी निघालेलो आहे. काँग्रेस पक्षाचे सर्व माझे सहकारी बांधव माझ्या मागे आहेत आणि या ठिकाणी मी अपक्ष जरी फॉर्म भरला असलो तरी मला प्रचंड प्रतिसाद आहे. तो आपल्याला दिसतोय. किती मोठी रॅली या ठिकाणी सर्वांचं प्रेम माझ्या बरोबर आहे आणि मला माझा विजय निश्चित दिसतोय. भाजपसोबत सडलो म्हणणाऱ्यांचा भाजपनं युतीमध्ये सातत्यानं आदरच केला होता. युतीत 25 वर्ष भाजपसोबत राहिल्यामुळे सत्ता उपभोगल्यानंतरही सडल्याची भावना व्यक्त करणाऱ्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आता महाविकास आघाडीसोबत राहून 2.5 वर्षातच सडली आहे. तसंच माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना राज्यप्रमुखाची जबाबदारी कधीच कळली नाही, अशी खोचक टीका भाजप नेते आणि महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना 2.5 वर्षातच महाविकास आघाडीमध्ये सडली असून बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत असताना वाघ असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आता मात्र मांजर झाली आहे. कारण महाविकास आघाडीमुळे त्यांना एका विशिष्ट समाजाचं लांगुल चालन करून धर्मनिरपेक्षतेची झालर पांघरावी लागत आहे. निवडणूक लढवण्यासाठी वोट जिहादचा सहारा घ्यावा लागतोय. विधानसभा निवडणुकीत कमी जागांवर समाधान मानावं लागलं. काही परंपरागत आणि हक्काच्या जागा सोडाव्या लागल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांना सातत्यानं विरोध करणाऱ्या काँग्रेस विरोधात ब्रसुद्धा काढता येत नाही. वंदनीय बाळासाहेबांच्या नावासमोरील हिंदू हृदय सम्राट हे बिरुद काढून टाकून जनाब ठाकरे लिहावं लागत आहे. भाषण सुरू असताना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असं आता म्हणता येत नाही, असं परखड मत यावेळी आमदार लाड यांनी मांडलं. काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तिघेही एकमेकांच्या कुबड्या घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात टिकाव धरण्यासाठी धडपडत असून परस्परांवर अवलंबून असल्याने हे सर्वजण केविळवाने प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अवस्था अतिशय बिकट झाली असून परतीचे सारे दोर कापले गेल्यानं त्यांची काँग्रेससोबत फरफट सुरू असल्याचंही लाड यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या निवडणूक प्रचाराच्या जाहिरातीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रतिमेस स्थान मिळालं नाही, यावरूनच आघाडीतील उद्धव ठाकरे यांचं महत्त्व शून्य असल्याचं स्पष्ट होतं, असं परखड मत आमदार लाड यांनी यावेळी मांडलं. त्यामुळे 2.5 वर्षातच महाविकास आघाडीत सडलेल्या ठाकरे सेनेच्या शेवटाची ही सुरुवात आहे, असाही त्यांनी दावा केला. बाळासाहेब ठाकरे यांचा सुपुत्र आहे म्हणून आपल्याला किंमत आहे, अन्यथा आपण शून्य आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर वक्तव्य केलं होतं. आज महाविकास आघाडीच्या जाहिरातीतून बाळासाहेबांच्या प्रतिमेस हद्दपार करून काँग्रेस आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना त्यांची किंमत दाखवून दिले, असंही आमदार लाड यांनी सांगितलं. ही तर सडण्याची केवळ सुरुवात असून भविष्यात ठाकरे सेनेला आणखीन मोठे धक्के निमूटपणे सहन करावे लागतील, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुंब्रा येथील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचार रॅलीचं मतदारांनी केलं जल्लोषात स्वागत. प्रभाग क्रमांक 26 मुंब्रा येथील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचार रॅलीचं मतदारांनी फटाक्यांची आतिषबाजी करून, हार आणि शाल अर्पण करून नजीब मुल्ला यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी बोलताना मुंब्रा कळव्यातून टोरंट पॉवर बंद करणार असल्याचं मत उमेदवार नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांची शुक्रवारी 8 ऑक्टोबर रोजी प्रभाग क्रमांक 26 दत्तूवाडी महावीर नगर येथून प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती. ही प्रचार रॅली नोबल हाऊस, मस्जिद पटेल शाळा, नोबल हाऊस, नवरंग सोसायटी ते रिझवी बाग, बानू टॉवर येथे पोहोचली. नंतर जीवन बाग येथे चौकसभेत या प्रचार रॅलीचं रूपांतर झालं. फेमस इथून पुन्हा प्रचार फेरी निघून विठ्ठल मंदिर येथे 8:30 चौकसभेत ती रूपांतरित झाली. या प्रचार फेरीत मतदारांनी फटाक्यांच्या आतिषबाजी करून, पुष्पहार आणि शाल अर्पण करून नजीब मुल्ला यांचं जल्लोषात स्वागत केलं. या प्रचार रॅलीत महिलांची संख्या लक्षणीय होती. या प्रचार रॅलीद्वारे मुंब्र्यात नजीब मुल्ला यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचंही बोललं जात होतं. यावेळी माजी नगरसेवक राजन किणे, विश्वनाथ भगत, अनिता किणे, मोरेश्वर किणे, रोपाली गोटे, संगीता पालेकर, आश्विन राऊत, इब्राहिम राऊत, अजित शेख, राजू अन्सारी, नेहा नाईक, जफर नोमानी, मनीषा भगत आदी मान्यवरही उपस्थित होते. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांबाबत विद्यमान आमदार बोलत नाहीत. आपण निवडून आल्यावर मुंब्रा आणि कळवा येथील रहिवाशांना त्रासदायक टोरंट पॉवर तात्काळ बंद करणार असल्याचं मत मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नजीब मुल्ला यांनी यावेळी व्यक्त केलं. महाराष्ट्रात तो सूर्य असेल, मला टॉर्च तर उद्या आधी. लाडकी बहिणीचा कसा सपोर्ट आहे? लाडकी बहीण एक नंबर. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचे, फडणवीस साहेबांचे आणि अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित दादांचे, त्यांनी आर्थिक बाबीत व्यवस्थित लक्ष घालून मुख्यमंत्री साहेबांच्या ठिकाणची संकल्पना केली. एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. आणि आमच्या बहिणींची काळजी घेणारे तिन्ही भाऊ की नोव्हेंबरला आचारसंहितेला हप्ता चुकायला नाही पाहिजे. कारण आव्हाड साहेबांसारखा विरोधी पक्ष आहे, खोटं बोलणार, रिटर्न बोलणार, तर म्हणून ॲडव्हान्स हप्ते पण दिले. नोव्हेंबरचा इन्स्टॉलमेंट आचारसंहितेच्या आधी 14 ऑक्टोबरच्या आधी त्यांच्या अकाउंटला क्रेडिट झाला. खूप चांगला प्रतिसाद आहे, आनंद आहे. त्यांना मान सन्मान घरी भेटते. नवरा पण आजकाल 5,000 रुपये उधार मागायला त्यांना सांगतो. लाडक्या भावाला जिंकून कशा वगैरे बोगस मतदान टाळण्याकरिता मतदान केंद्रांवर CCTV बसवण्याची माजी खासदार राजन विचारे यांची मागणी. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी विधानसभा मतदान केंद्रांवर CCTV बसवण्याची मागणी केली आहे. बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे वारंवार दुबार मतदारांची नावं वगळण्यासाठी मागणी करण्यात आली होती, परंतु आजतागायत ही नावं संपूर्णपणे वगळण्यात आली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते राजन विचारे हे रिंगणात आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक देखील लढवली होती, परंतु या निवडणुकीत शिंदे गटाचे नरेश मस्के यांनी त्यांचा पराभव केला होता. या निकालानंतर त्यांनी बोगस मतदान झाल्याचा आरोप केला होता. तसंच निवडणूक आयोगाकडे दुबार मतदारांची नावं वगळण्यासाठी तक्रार दिली होती, परंतु ही नावं अद्यापही पूर्णपणे वगळण्यात आली नाहीत. यावेळी सुद्धा बोगस मतदान होण्याची शक्यता विचारे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी ठाणे विधानसभा क्षेत्रातील 120 ठिकाणांवरील 407 मतदान केंद्रांवर 100% CCTV बसवण्यात यावेत अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.